Hello dear students, today we are going to learn the important concept from this chapter, that is covalent bonds. In the previous lectures we have already seen that how covalent bonds are formed. Covalent bond जे बॉन्ड शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स मधून फॉर्म होतात त्यांना आपण कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणतो. सपोज तुम्हाला एक्झाममध्ये 1 मार्क्ससाठी जर क्वेश्चन विचारला की व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड किंवा डिफाईन कोव्हॅलंट बॉन्ड अलॉंग विथ एक्झाम्पल त्याला एक्सप्लेन करा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारले जातात. सो व्हॉट इज अ कोव्हॅलंट बॉन्ड? तर जो बॉन्ड इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंग मधून तयार होतो, the bond which is formed by sharing of electrons in between two or more atoms, त्याला म्हणायचं कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आणि ह्या प्रकारे तयार झालेले जे कंपाऊंड्स असतात त्यांना म्हणायचं कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता हे कोव्हॅलंट बॉन्ड्स रिप्रेझेंट कसं करायचं त्याचं एक्झाम्पल सांगते. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊयात, हायड्रोजन H2 मोलिक्यूल फॉर्मेशन कशी होते. आता H2 नॉर्मल हायड्रोजन जेव्हा आपण ॲटम म्हणतो तेव्हा इट एक्झिस्ट इन H, म्हणजे नुसता H असा लिहितो. बट जेव्हा H2 लिहितो, कारण नॉर्मली हायड्रोजन सराउंडिंगमध्ये नेचरमध्ये नुसत्या ॲटॉमिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट करत नाही, तर इट एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ इट्स मोलिक्यूल. मग हा हायड्रोजन मोलिक्यूल दॅट इज H2 कसा फॉर्म होतो बघा. हायड्रोजन आहे, त्या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, बरोबर. सो ह्याच्यामध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच जे आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते देखील 1 आहेत. सो ह्याची व्हॅलन्सी पण 1 आहे. आता इन ऑर्डर टू बिकम स्टेबल, आता हा स्टेबल कधी होणार, तर ह्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे का, तर नाही. It requires only 1 more electron and thus it will become stable by having 2 electrons in its first shell, that is K shell जी आहे त्याची, त्या शेलमध्ये जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात किंवा 2 इलेक्ट्रॉन्स होतात तेव्हा हा हायड्रोजन त्याच्या जवळचा जो स्टेबल ॲटम आहे दॅट इज हेलियम, आयदर ऑक्टेट किंवा ड्युप्लेट अशा 2 स्टेट्स असतात. नॉर्मल ॲटम्स हे ऑक्टेट स्टेट कंप्लीट करतात आणि स्टेबल होतात. हिअर इन केस ऑफ हायड्रोजन किंवा लिथियम यासारखे जे ॲटम्स आहेत ते ड्युप्लेट स्टेट कंप्लीट करतात. ड्युप्लेट म्हणजे आउटर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. मग ह्या हायड्रोजनला स्टेबल होण्यासाठी अजून 1 इलेक्ट्रॉन हवा. सो व्हॉट इट डज, इट इन्व्हाइट्स अनदर हायड्रोजन ॲटम अँड दे फॉर्म अ मोलिक्यूल बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे रिप्रेझेंट कसं करायचं बघा. कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड दाखवताना सगळ्यात आधी त्या ॲटमचा सिम्बॉल लिहायचा. आता इथं हायड्रोजनचा आपण दाखवतोय, सो हायड्रोजनचा सिम्बॉल H. आता या सिम्बॉलच्या भोवतीनं एक सर्कल ॲक्च्युली ड्रॉ करतात लाईक धिस. हे त्याचं सेंटर, किंवा असं न करता बरेचदा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डायरेक्टली त्याच्या सिम्बॉल भोवतीनं त्याची आउटर शेल दाखवायला सांगितली आहे. सो दिस इज इट्स आउटरमोस्ट शेल. या आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो मी असा दाखवला. ठीक आहे, हे हायड्रोजनचा ॲटम जो आहे त्याचं रिप्रेझेंटेशन. नॉर्मली कुठलाही ॲटममध्ये कितीही नंबर ऑफ शेल्स असू देत, कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन दाखवताना आपल्याला फक्त सिंगल शेल आउटर शेलच दाखवायची आहे. हे लक्षात ठेवा, सगळ्या शेल्स दाखवत बसायचं कारण नाही, कारण बॉन्ड फॉर्मेशन हे फक्त आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉन्समध्ये होतं, बरोबर. सो अदर शेल्स दाखवायची इथे गरज नाही. आता ह्याच्याकडे तर एकच शेल आहे, सो आपण इथे एकच दाखवली. मग आता H2 मोलिक्यूल आहे, तसाच अजून एक हायड्रोजन मोलिक्यूल दाखवायचा, त्याचा सिम्बॉल, त्याची आउटर शेल आणि त्याच्या आउटर शेलमधला हा इलेक्ट्रॉन. आता हे इलेक्ट्रॉन्स आयदर डॉट किंवा क्रॉस या सिम्बॉल म्हणण्यापेक्षा हा सिम्बॉलच दाखवता येतात, दाखवले जातात. पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त डॉट्स दाखवलेत. म्हणताना त्यांनी इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असं म्हटलंय. बरेचदा तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट अँड क्रॉस स्ट्रक्चर असं देखील वाचायला मिळेल, तर ते दोन्ही पद्धती करेक्ट आहेत. आपल्याला इथे टेक्स्टबुकमध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर दाखवलंय, सो आपण ती स्ट्रक्चर ती मेथड बघायची आहे. काय केलं, सिम्बॉल मांडला, सिम्बॉलच्या भोवतीनं
त्याला एक सर्कल ड्रॉ केलं, सर्कलमध्ये आपण त्याच्यामध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट केले. आता यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होताना असा ॲरो दाखवायचा. आणि आता फक्त नीट ऐका, फक्त आउटर शेलमध्ये ओव्हरलॅपिंग झालेलं दाखवायचं आहे. म्हणजे कसं, तर ही पहिल्या हायड्रोजनची आउटर मोस्ट शेल आणि ही दुसऱ्या हायड्रोजनची आउटर मोस्ट शेल, फक्त आउटर शेलमध्येच ओव्हरलॅपिंग झालेलं दाखवायचं ह्या पद्धतीनं. बरेचदा डायग्राम काढताना तुमच्याकडून अशा चुका होतात, हे अशा काढल्या समजा, तर हे चुकीचं आहे. का? कारण हे सेंटरपर्यंत आलेत ना, ओव्हरलॅपिंग कुठंपर्यंत झालं आहे? फक्त आउटर शेलमध्ये. सो आपण ते ह्या पद्धतीनं दाखवायचं. मग इथे त्यांचं सिम्बॉल, हे ओव्हरलॅपिंग काय दाखवतं? इट इंडिकेट्स द बॉन्ड फॉर्मेशन, कोव्हॅलंट बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड फिरायला चाललेला आहात, तर आपण हातात हात धरून चालतो मित्रांच्या मैत्रिणींच्या, बरोबर. मग जेव्हा तुम्ही तुमचा हात आणि तुमच्या फ्रेंडचा हात हातात हात धरून जेव्हा तुम्ही जात असता, दॅट टाईम जो बॉन्ड फॉर्म होतो तो तशा पद्धतीचा बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कारण जेव्हा आपण एक बॉन्ड म्हणजे माझा हा एक हात, फ्रेंडचा हा एक हात, असा आपण जेव्हा कन्सिडर करतो तर तेव्हा दोघांचे हात मिळून एक बॉन्ड फॉर्म होतो. तसंच या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक हात असल्यासारखं डोक्यात ठेवा. आणि त्या दोघांच्या शेअरिंगमधून सिंगल बॉन्ड फॉर्म होतो. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स ऑफ 2 डिफरंट ॲटम्स. डोक्यात आलं? म्हणजे जसं तुम्ही आणि तुमचं फ्रेंड, तुमचा हात फ्रेंडचा हात, 2 हात मिळून एक बॉन्ड, तसं ह्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, दोघांचे 2 इलेक्ट्रॉन मिळून सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झाला इथे. मग आता हे रिप्रेझेंट कसं करायचं? तर बघा, आयदर तुम्ही हे 2-3 वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवू शकता. तुम्ही आयदर इथे सेंटरला असे दाखवा, किंवा इथे असे दाखवा. ठीक आहे, या पद्धतीनं तुम्ही दाखवू शकता, वर खाली, किंवा हे या सेंटरला घेतले ह्या बाजूला. इथं ह्या 2 पद्धतीपैकी कुठली तरी एक सोपी जी वाटते तुम्हाला दाखवू शकता. दोन्ही मेथड्स करेक्ट आहेत. आता बघा, हे झालं कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन बाय ओव्हरलॅपिंग ऑफ द आउटर मोस्ट शेल. मग याच्या पुढे जाऊन काय दाखवायचं? तर त्यांच्यामध्ये तयार झालेले बॉन्ड्स. मग ते कसे दाखवायचे? तर इथे एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हा दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन, ही अशी ह्या स्टेप्स आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला सपोज H2 मोलिक्युलची फॉर्मेशन दाखवा, कोव्हॅलंट बॉन्ड त्याच्यामध्ये कसा फॉर्म होतो असं जर एक्झाम्पल विचारलं तर ह्या सगळ्या स्टेप्स लिहायच्या त्याच्यात. मग H2 हे 2 काय आहेत? त्याच्यामध्ये असणारे आउटर शेलमधले इलेक्ट्रॉन्स ते दाखवायचे. आणि मग हा त्यांच्यामधला बॉन्ड. अँड दस लास्ट स्टेपला H2 मोलिक्यूल. ह्या पद्धतीनं कोव्हॅलंट बॉन्डचं रिप्रेझेंटेशन दाखवायचं. आता जसं आपण H2 बघितला तसाच अजून एक मोलिक्यूलचं फॉर्मेशन बघूया, दॅट इज O2 मोलिक्यूल. ऑक्सिजन हा देखील मोलिक्युलर फॉर्ममध्ये आढळतो. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती झालं? 2-6. आउटर शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स. सो व्हॅलन्सी म्हणूयात आपण ह्याची. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 6 आहेत आणि म्हणून व्हॅलन्सी ह्याची 2 झाली. आउटर शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी त्याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ना. सो इथं काय करणार? आता O2 मोलिक्यूल फॉर्म होताना 2 ऑक्सिजनचे ॲटम्स एकमेकांशी 2 इलेक्ट्रॉन्स शेअर करतात, बरोबर. मग आता ते कसं? तर बघा, परत आता जसं तुम्हाला सांगितलं, O सिम्बॉल हे त्याची आउटर मोस्ट शेल. आता आउटर शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. मग ते 6 इलेक्ट्रॉन्स इथे दाखवायचे या पद्धतीनं डॉटच्या फॉर्ममध्ये. आता तुम्ही म्हणाले असे पेअरमध्ये असतात का? तर नाही, इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली मूव्ह होत असतात. मग असे का दाखवायचे? तर काउंट करायला सोपं पडतं, रिप्रेझेंटेशन छान दिसतं. बघितलं की पटकन आपल्याला 2-2 मोलिक्युल्स म्हणजे 2-2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे एकूण 6 इलेक्ट्रॉन्स आहे ते बघितलं की लक्षात येतं, म्हणून 2-2 दाखवायचे. बाकी काही त्याला स्पेसिफिक असं कारण नाही. 3 दाखवू शकता तुम्ही, तशी तुमची इच्छा. आता हा अजून एक ऑक्सिजन आयटम, हे त्याच्या आउटर शेलमधले
6 इलेक्ट्रॉन्स. आता सांगा ह्याला 2 इलेक्ट्रॉन्स अजून पाहिजेत प्रत्येक ऑक्सिजन ॲटमला. मग हे 2 ऑक्सिजन ॲटम्स काय करणार, 2-2 इलेक्ट्रॉन्स शेअर करणार आउटर मोस्ट शेलमधले. म्हणजे बघा कसे, हा एक, हे दुसरा, त्या दोघांचे शेल्स ओव्हरलॅप झाल्या, हा त्याचा सिम्बॉल. हां, आता मगाशी हायड्रोजनमध्ये कसं झालं होतं, एक इलेक्ट्रॉन्स म्हणजे टोटल 2 इलेक्ट्रॉन शेअर केले होते, बट प्रत्येक ॲटमनं एक इलेक्ट्रॉन दिला होता. जसं की तुमचा हा एक हात आणि तुमच्या फ्रेंडचा एक हात. हां, आता इथं काय होणार आहेत, असे बॉन्ड फॉर्म होणार. तुमचे 2 हात आणि तुमच्या फ्रेंडचे 2 हात मिळून एकूण 4 हात शेअरिंग झाल्यावर जसा डबल बॉन्ड फॉर्म होणार, तसा या केसमध्ये एका ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या ऑक्सिजनचे पण 2 इलेक्ट्रॉन्स, टोटल 4 इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग होणार. हां, आणि जो बॉन्ड तयार झाला तो झाला डबल कोव्हॅलंट बॉन्ड. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स. मग काय सांगणार, तेव्हा डोक्यात आठवायचं, मॅडमने सांगितलं होतं सिंगल बॉन्ड फॉर्म कधी होतो, एक मित्राचा हात एक माझा हात मिळून जसा 2 हातांचा मिळून एक बॉन्ड फॉर्म होतो, तसा 2 इलेक्ट्रॉनचा मिळून एक बॉन्ड. जर डबल बॉन्ड फॉर्म व्हायचा असेल तर माझे 2 हात, मित्राचे 2 हात, एकूण 4 हात मिळून 2 डबल बॉन्ड झाला. तसं याच्यामध्ये देखील एका ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑक्सिजनचे 2 इलेक्ट्रॉन, टोटल 4 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमधून डबल बॉन्ड फॉर्म होतो. लक्षात राहील, हे एक्झाममध्ये विचारतात. डबल कोव्हॅलंट बॉन्ड किती इलेक्ट्रॉनचे शेअरिंगमधून होणार, तसा ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड किती इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमधून होईल, 6. माझे 3 हात, मित्राचे 3 हात, असे मिळून 6 इलेक्ट्रॉन्स त्यांच्या थ्रू ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होणार. लक्षात आलं का. आता याच्या पुढच्या स्टेपला आपण काय दाखवायचं की ह्यांच्यामध्ये झालेलं शेअरिंगमधून बॉन्ड कसा दाखवायचा. आता हे बघा, ह्या स्टेपला हा ऑक्सिजनचा मी सिम्बॉल काढला. आउटर मोस्ट शेलमधले 6 इलेक्ट्रॉन्स दाखवायचेच, शिवाय इथं जे 4 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग आहे ते इथं दाखवायचं बरोबर, आणि बाकीचे अदर इलेक्ट्रॉन्स ह्या पद्धतीनं कुठेही दाखवा. आता काउंट करताना बघा, 1 2 3 4 5 6 7 8. जसं आता तुम्ही हे 2 हात धरले, हे 2 हात धरल्यानंतर हा जो बॉन्ड तयार झाला तो काय तुमच्या मित्राचा असतो का तुमचा असतो, दोघांचा मिळून बॉन्ड असतो की नाही. तसं हे 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी शेअर केले, हा काय कुठल्या पर्टिक्युलर एका ऑक्सिजनचा नसणार, दोघांचा मिळून काउंट करायचा. मग तसं हे 4 इलेक्ट्रॉन्स या ऑक्सिजनच्या ऑक्टेटसाठी पण काउंट करायचे आणि ह्या ऑक्सिजनच्या ऑक्टेटसाठी पण काउंट करायचे. मग हे 4 झाले, हे 4 5 6 7 8 याचं ऑक्टेट कंप्लीट झालं, हे 4 5 6 7 8 याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं. लाईक दिस डबल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 4 इलेक्ट्रॉन्स इन बिटवीन 2 ऑक्सिजन ॲटम्स. आलं लक्षात. ह्या पद्धतीनं ऑक्सिजनमध्ये म्हणजेच बॉन्ड रिप्रेझेंटेशन करताना बघा कसं दाखवलं, आउटर मोस्ट शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते तुम्ही इथं पण दाखवायचे, मग ते सगळीकडे दाखवायचेच. आणि फक्त काळजी काय घेणार की काउंट करा प्रत्येक ह्याच्यात व्यवस्थित आपण लिहिलेत का, ऑक्टेट कंप्लीट झालंय का, जस्ट काउंट करून बघायचं. ते झालं असेल की मग आपलं स्ट्रक्चर ओके आहे. डबल बॉन्ड ह्या पद्धतीनं दाखवायचा आणि मग पुढे O2. दस O2 मोलिक्यूल, H2 मोलिक्यूल, हे 2 मोलिक्यूल्स आपण बघितले. आता ह्याच्यानंतर अजून आहेत वेगवेगळे एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, त्याचा तुम्ही प्रॅक्टिस करा. N2 मोलिक्यूल आहे, N2 मोलिक्यूलमध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. 2 नायट्रोजन ॲटम्स एकमेकांच्या बरोबर 6 इलेक्ट्रॉन्स शेअर करतात आणि त्याच्यापासून ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. आलं लक्षात. सो ह्याची प्रॅक्टिस करा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिलीत, यामध्ये तयार होणारे बॉन्ड्स दाखवा, तर ह्यांचा रेफरन्स घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा हे कोव्हॅलंट बॉन्ड कसे रिप्रेझेंट करायचे ते. ओके, इथंच थांबूयात. होपफुली तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट.